वावा तालुक्यातील वाटेगावमधल्या वासुदेव मंदिरामध्ये दरवर्षी दीपोत्सव साजरा केला जातो। 1000 दिव्यांचा हा दीपोत्सव नेमका कसा आहे ते आज आपण पाहणार आहोत। त्याचबरोबर या दीपोत्सवाची सविस्तर माहिती देखील घेणार आहे। त्याआधी आपण पाहूया हा दीपोत्सव। संपूर्ण भारतात श्री वासुदेव मंदिरांपैकी वाटेगाव येथील मंदिर व मूर्ती प्रसिद्ध, मोठी आणि सुंदर आहे। सुमारे 200 वर्षापूर्वी वाटेश्वर प्रल्हाद दिवेकर यांनी वाटेगाव येथील स्थानिक शिल्पकारांकडून श्री वासुदेवाची पंचधातूची मूर्ती तयार करून घेतली। श्रीमद भागवतात मूर्ती ध्यानधारणेस कशी असावी हे सांगणारी श्यामवर्ण श्रींची मूर्ती चतुर्भुज असून उभी आहे। श्रीमूर्तीच्या हातात शंख, चक्र, गदा, पद्म असे आयुध आहेत। वाटेगाव येथील भोगावती नदी तीरावर हे वासुदेव मंदिर आहे। कोजागिरी पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा असा महिनाभर इथं दीपोत्सव चालतो। दररोज सुमारे 1000 वाती नित्य नियमाने प्रज्वलित केल्या जातात। त्यासाठी दररोज 5 किलो तेल व गाभाऱ्यातील दिव्यांसाठी सुमारे किलोभर तूप वापरले जातं। रात्री 9:30 वाजता दिवे लागण होत असली तरी त्याची तयारी सायंकाळी 5 ते 6 पासूनच सुरू होते। दररोज दिवे ठेवण्याची जागा, समया स्वच्छ केल्या जातात। दिवे लावल्यानंतर मंदिर आणि परिसर अक्षरशः उजळून निघतो। दिव्यांच्या लख्ख प्रकाशात वासुदेवाच्या मूर्तीवरील तेज प्राकर्षाने जाणवते। दीपोत्सवादरम्यान संपूर्ण मंदिरात लागलेले दिवे पाहून आपण कुठल्यातरी दाक्षिणात्य मंदिरात आहोत असा भास होतो। जाणीवपूर्वक मंदिर आणि परिसरातील लाईट्स बंद केल्यामुळे दीपोत्सवाला खरी रंगत येते। खरं तर दीपोत्सवाचं हे वर्णन ऐकण्यापेक्षा तुम्ही याचा तेजोमय अनुभव एकदा घ्यायलाच हवा।